ए देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी. राय नाही म्हणजे सगळे छान राहावं, रोज राय नाही पसरावी, सगळ्यांना व्यवस्थित ठेवावे चरणी विठ्ठलाची प्रार्थना. सुख, समाधान, ऐश्वर सगळं काही मिळतं ते आमच्या वारीत. भक्तीत दंगल चित्त हे रंगल विठ्ठलाच्या पाऊ. जगात एवढं मोठं नवल आहे, एवढी जनता असते पण पाण्यानं भिजना, कुणाला जेवायला कमी पडना, कुणाला पाणी कमी पडना. हे माऊलीचा आनंद आहे, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय पाहिजे. वर्षभर किती मिस करता विठ्ठलाला? मिस करायला त्याला विसरावं लागेल ना. अरे वा, 25 वर्ष विसरलोच नाही. काय मागितलं देवाला? की खायला दे. कायला मागितलंस? दुसरं नाही काय मागितलं? पांडुरंग वाट बघतोय का तुमची? कशाला बघता बिचारा, आपण त्याची बघायची टाकून. आपण त्याची वाट बघायची आहे? या जीवाची उत्पत्ती देवापासूनच झालेली आहे आणि परत या जीवाला देवापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. मुळामध्ये हा परमात्मा शब्दाचा अर्थ आपल्याला गृहीत आहे. तरुण आहे, 60 वर्षाचा 70 वर्षाचा म्हातारा ज्यावेळी माझ्या पांडुरंगाच्या नावावरती थया थया नाचतो, ती ऊर्जा तुमच्या तरुणांच्यात आहे. या विश्वात जे काय आहे ते सगळंच काही विठ्ठल आहे. चराचरात चराचरात म्हणजे जे सजीव आहे, जे निर्जीव आहे, त्याच्यामुळं विठ्ठल हा कुणी दुसरा नाही. हे सगळं विश्वच विठ्ठल आहे. हे सगळं विश्वच विठ्ठल आहे. तो फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये विठ्ठल आहे, माझ्यामध्ये विठ्ठल आहे, ह्याच्यात विठ्ठल आहे, सगळ्यात विठ्ठल आहे. विठ्ठल नाही कुठे कुठे नाही विठ्ठल. कुणाला भेटायला आलाय? माऊलीला. माऊलीला आहे? हा. कोण आहे माऊली? माऊली आपणच. आपणच माऊली. आपल्यालाच भेटायला आलाय. हा, मग देव आपल्या पलीकडे आहे ना. तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कशाचा झेंडा आहे? हा झेंडा आमच्या माऊलीचा, दिंडीचा, माऊलीचा. किती वर्ष झालं वारी करताय? मी 10 वर्ष झालं करतो, पण स्वतंत्र दिंडी हे 3 वर्ष झालं काढली. स्वतंत्र दिंडी तुमची? हा, 3 वर्ष झालं. काय यायचं वारीत? काय यायचं म्हणजे माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीचा आनंद लुटण्यासाठी यायचं. माऊली आपल्या संग राहत. काय आनंद भेटतो असा? बाबा त्याला आनंदाला काही पारावार आहे का? होय. आनंद म्हणजे आनंदच. पूर्ण गगनात मावेन असा आनंद आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये. ह्या एवढ्या सोयी सुविधा भेटणं म्हणजे हे एक अद्भुत चमत्कार माऊलीचाच समजावं लागेल. होय का? पूर्ण आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, मीडिया प्रशासन, पूर्ण पाणी, मोफत जेवण, हा एवढा प्रसंग देणे म्हणजे सोपी गोष्ट नाही किंवा सोपी भावना नाही. अतिशय प्रेमळ आणि मधुर भावना ज्या वारकऱ्यांना मिळते ती माऊलीचीच कृपा समजावी असं तर मला वाटते. आणि हे भूतो न भविष्य असे ह्या आपण माऊलीच्या पालखीचा सोहळा म्हणू शकतो. आणि या पालखीतून बरंच काही शिकण्यासारखं भेटते, जेणेकरून शेतकऱ्यांना अवजारांचं माहिती मिळते, आरोग्य विभागाची माहिती मिळते, पुणे महानगरपालिकेची स्वच्छताची मोहीम मिळते, पुन्हा प्लास्टिक दूर करा हा सुद्धा मोहीम मिळते, झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा मोहीम याच्यात राबवला जातो. प्रत्येक गोष्टी खूप काही घेण्यासारख्या आहेत. फक्त आपल्याला ते आचरणात आणावं हीच आपली भावना ठेवावं आणि माऊलीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम स्वरूपी राहील. हा या भावनेनं पालखी चालतच राहील आणि अखंडित चालत राहील. मी एवढंच मानतो. ह्या दिंडीमध्ये आनंद आहे. प्रत्येक यात्रेमध्ये माणसं कमी होतात आणि या दिंडीत किती बी वर्ष, 750 वर्ष झाले तरी वाढतच राहतात. हे नवल आहे. आणि जगात एवढं मोठं नवल आहे, एवढी जनता असते पण पाण्यानं भिजना, कुणाला जेवायला कमी पडना, कुणाला पाणी कमी पडना. हे माऊलीचा आनंद आहे, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय पाहिजे. किती वर्ष झालं वारी करताय? मी तसं पहिल्यांदा 4-5 वर्ष केलो, परंतु आमच्या गावातून निघाल्यापासून 3 वर्ष झालं ही वारी करत आहे. तरी या वारीमध्ये आता जेणेकरून बोलवायचं नसते, या वारीमध्ये निमंत्रण जात नाही, कोणाला पॉम्पलेट जात नाही, कोणाला लग्नपत्रिकासारखं कोणाला लग्न देत नाही. आपोआप लोकांच्या मनातून इच्छा असते की ही वारीमध्ये आपण जावं, आनंद घ्यावं. जे काय आहे इतर ठिकाणी आपला आनंद असं भेटणार नाही.
तुम्ही कितीही मोठं कार्यक्रम करा परंतु असला आनंद आपल्याला भेटणार नाही. हे आपोआप माऊलीची कृपा आहे. बरेच लोक बऱ्याच वर्षापासून आम्ही आज 10 वर्षापासून बघतो. पहिल्यांदा 8-9 लाख होते, दुसऱ्यांदा 10 लाख झाले, तिसऱ्यांदा 10-12 लाख झाले, पुन्हा आता 20 लाखाच्या घरात पब्लिक गेली आहे. म्हणजे आपोआप लोकांच्या मनामध्ये माऊलीचं काहीतरी हे आनंद घ्यावं, 1 महिना या वारीमध्ये सामील व्हावं, जेणेकरून आपल्या पाठीमागे जे काय आहे ते सर्व काही दूर व्हावं आणि घराकडचं काही आठवणी बी येत नाही अशा वारीमध्ये. एवढी आनंद या वारीमध्ये आहे. आपल्यासोबत सानिका आहे. सानिका, तू वारीमध्ये चालतेस का? हो, चालत आलोय आम्ही, आळंदीपासून चालत आलोय. आम्हाला खूप मज्जा येते. माऊलीच्या वारीत आम्ही चालतोय. आमचं नशीब लय छान आहे, ते आम्हाला चालायला मिळतंय आणि माणसं, आमची व्यवस्था सगळे छान आहे. अरे वा, छान. इतक्या लांबून तू चालत आली आहेस, तुला असं नेमकं काय मिळतंय वारीत चालून? काय नाही, फक्त मनात शांती होते, आनंद मिळतोय. काय बाकी काय नाही. आता एवढे लोक चालतायत वारीमध्ये, तूही चालतीयस बरोबर. विठ्ठलाला काय मागतेस? काय नाही, म्हणजे सगळे छान राहावं, रोजराई नाही पसरावी, सगळ्यांना व्यवस्थित ठेवावे, हेच चरणी विठ्ठलाच्या प्रार्थना. सध्या महाराष्ट्रावरती दुष्काळाचं संकट आहे, पाणी समस्या आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, लहान बालिकेंवर अत्याचार होत आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा सगळे त्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला जात आहेत. तू काय सांगशील लोकांना? हे थांबवलं पाहिजे कुठंतरी, हेच मार्ग नाही विठ्ठलाच्या चरणी, हे चुकीचं आहे. काय माऊली, कुठून आलाय? 32 शिराळा मांगले. 32 शिराळा मांगलेच आहे तुम्ही? अरे वा वा, छान. माझा एक मित्र पण आहे तिकडचा. पण माऊली, कसं वाटतं येऊन? येऊन कसं लय भारी, हा, लय भारी. दरवर्षी किती वर्ष आहे तुमचं? 26 वर्ष. काय काय मिळतं वारीत येऊन तुम्हाला? काय मिळत नाही हे विचारा, काय मिळत नाही हे विचारा. सुख, समाधान, ऐश्वर्य सगळं काय मिळतं ते आमच्या वारीत आहे. कधीपासून येताय तुम्ही? 2002. आणि आळंदी ते पंढरपूर दरवर्षी चालता? 2019ला फक्त नाही. अच्छा, कोरोनामुळे. हो. तेव्हा विठ्ठलाला मिस केलं खूप. वर्षभर किती मिस करता विठ्ठलाला? मिस करायला आठवण. त्याला विसरावं लागेल ना. अरे वा 25 वर्ष विसरलोच नाही. वा वा. तुमच्या आयुष्यातला विठ्ठल कोण आहे? माझ्या आयुष्यात पंढरपूरच्या विठ्ठलानंतर तुमच्या आयुष्यातला विठ्ठल कोण आहे? असं कोणतरी विठ्ठल असेल जो तुम्हाला मदतीला आलाय, तुमच्या मदतीरूपी एखादी मदत झाली विठ्ठलाकडून अनपेक्षितरित्या, जेव्हा तुम्हाला खूप गरज होती, जेव्हा तुम्ही विठ्ठलाचा दावा केला. त्या विश्वात जे काय आहे ते सगळंच काही विठ्ठल आहे. चराचरात म्हणजे जे सजीव आहे, जे निर्जीव आहे, त्याच्यामुळं विठ्ठल हा कुणी दुसरा नाही. हे सगळं विश्वच विठ्ठल आहे. हे सगळं विश्वच विठ्ठल आहे. तो फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये विठ्ठल आहे, माझ्यामध्ये विठ्ठल आहे, ह्याच्यात विठ्ठल आहे, सगळ्यात विठ्ठल आहे. विठ्ठल नाही कुठे नाही विठ्ठल. आता अनेक जण म्हणतायत तरुण वारीकडे येत नाहीयेत, फिरकत नाहीयेत, फक्त ही वारी फक्त म्हाताऱ्या लोकांचीच आहे, असं काय म्हटलं जातं, योग्य आहे का? तरुण आहे का? काय म्हणताय? जगाचा चालक मालक तो आहे. बर, मला तरुणांच्या विषयी तुम्ही विचारलं. तरुण आहे. 60 वर्षाचा 70 वर्षाचा म्हातारा ज्यावेळी माझ्या पांडुरंगाच्या नावावरती थया नाचतो, ती ऊर्जा तुमच्या तरुणांच्यात आहे. तोच तरुण आहे तुमच्या? तोच तरुण आहे. वा, हीच ऊर्जा आणि हाच उत्साह या माऊलींच्या रूपाने टिकून राहू देत, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना करूयात. आपल्यासोबत छोटी म्हाळसा इथं आहे जेजुरीमध्ये. कोण म्हणले तुम्हाला? कोण म्हणले? म्हाळसा देवी म्हणले. कोणी तुला नटवलं? मम्मीनी. आता कुठं आली आहे तू? पाया पडायला दे. कुणाच्या पाया पडायला? देवाच्या. काय मागितलं देवाला? की खायला दे. कायला मागितलंस? दुसरं नाही काय मागितलं? संध्याकाळचे आता जवळपास 10 वाजत आले बरोबर ना? अगदीच. आणि सगळे वारकरी आता विसावलेले आहेत. कीर्तन पण संपले बरोबर ना? आणि कीर्तन संपल्यानंतर प्रत्येक जण आपली एक कष्टाची भाकरी खाते आणि आता जागर सुरू होईल बरोबर ना? 12 वाजता सुरू होईल. माऊली, इतक्या असंख्य संख्येनं, मोठ्या संख्येनं वारकरी येतात, यांना नक्की भेटतं काय या वारीत?
या वारीत नाही आनंदाशी जोडा, एवढा आनंद आहे ना पुन्हा म्हणजे दरवर्षी एवढे आता आपण सुरुवातीला परिस्थिती बघितली. सुरुवातीला ज्यावेळेस आपण आळंदीवरून आलो पाऊसच पाऊस होता, अतिशय भयंकर परिस्थिती होती. परंतु सर्व वारकऱ्यांना विश्वास होता की माऊलीजी निघाल्यानंतर हे जे काही आहे ना हे सर्व मोकळं होणार आहे. आणि झालंही तसंच. आता पाहतो आपण पूर्ण रस्ता क्लिअर आहे. पण सुरुवातीला आम्ही गावावरून आलो, तिकडे आळंदीला नाही गेलो, पुण्याला नाही गेलो, मधातच थांबलो होतो. पण आता मात्र सुखरूप वाटचाल चालू आहे. अतिशय आनंददायक प्रवास आहे आमचा. आता यंदा म्हटलं जाते एल निनो सारखं संकट आहे, दुष्काळ येणार आहे, अशी परिस्थिती असताना सुद्धा सगळे शेतकरी आपलं काम टाकून आज वारीला येत आहेत. ही काय भावना आहे नक्की? कसं आहे ना पहा, एक प्रकारची असं म्हणा की कितीही जरी संकट असलं तरीही ते संकट पार करण्याची एक ऊर्जा यातून मिळते म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की पावसाचं वातावरण आहे तरीही वारी थांबली नाही. म्हणजे संकट कितीही जरी आलं तरी त्यावर संकटावर कशी मात करायची आणि पुढं चालत राहायचं, समोर जसं होईल तसं. पण जशी परिस्थिती त्या परिस्थितीनुसार परिस्थितीवर मात करत समोर चालायचं. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पाय दुखतायत का? नाही, असं काही वाटत नाही. नाही काय वाटत? नाही. कुठून आलाय? आज सासवडवरून. नाही, मूळचे कुठून? हा, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्हा. एकटेच आलाय? नाही, आम्ही दोघं जण आहोत. होय. आणि मालकीनबाई कुठे आहेत तुमच्या? त्या घरी आहेत. त्यांची आठवण नाही, त्यांना तुमची आठवण येत नाही? नाही नाही, इकडे काही आठवण येत तशी नाही येत. नाही. कसं काय? लेकरं बाळ? कारण हा सांस्कृतिक वारसा आहे. कुटुंब चालवणं आपली जबाबदारी आहे. जसं तुम्ही आता बोलले की एल्निनोचं हे वर्ष आहे, सावट आहे, या जगताला चालवणं एक अदृश्य शक्ती आहे, ते दुःशक्ती आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा केला की बाबा तुम्हाला आठवण नाही येत का? तर जसं कुटुंब चालवणं ही आपली जबाबदारी आहे, तसंही पूर्वजांनी जो काही हा सांस्कृतिक वारसा आपल्याला महाराष्ट्राला दिला, या जगाला दिला असं आपण म्हणू. कारण तुम्ही युनोच्या संघटनेमध्ये जर पाहाल तर आज ही माऊलीची सोहळा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सर्वात शेवट सारात्मक जे पसायदान आहे, हे पसायदान युनोमध्ये इंग्लिशमध्ये सर्व त्याचा ट्रान्सलेट केलं आहे. विश्वाच्या शांतीसाठी विश्वाच्या शांतीसाठी जे काही पसायदान आहे ते युनो म्हणजे जवळजवळ 195 राष्ट्र या पृथ्वीवर आहे. आणि त्याचं संघटन सर्व चालवतं त्याला युनो म्हणतात. म्हणजे जे काही आहे संयुक्त राष्ट्र संघ, त्या फलकावर ज्ञानेश्वरीला अग्रगण्य स्थान दिलं. त्या पसायदानाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तिथं आजही आहे. हा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रातून उद्गम पावला याचा आम्हाला अभिमान म्हणून, आणि गेल्या 700 वर्षाच्या आधीपासून ही परंपरा आहे. त्याचे आम्ही थोडेफार पैक जर होऊ, कुटुंब चालवणं जबाबदारी आहे. हो, जसा एखादं प्रपंच करता करता एखादा सीमेवर चालतो आणि 0 त्याच्यापेक्षा -अंशावर तो तिथं देशाचं रक्षण करतो, तसं सांस्कृतिक वारशाचं रक्षण करणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयन वाशियाचं काम आहे. तरुणांनी वारीकडे का वळलं पाहिजे? का वळलं पाहिजे? भौतिक जगताचा आढावा घेतलो म्हटलं तर तुकारामची मुंडीची गरज आम्हाला पडती. मावा खर्रा हे बंद पाडण्याकरता. पण जर कदाचित तुम्ही गरज पडती तशी माणसं यायलाही पाहिजे, त्याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. पण त्याच्याही पेक्षा जर तुम्ही, ते तर आहेच, त्याचा आम्ही पुरस्कार करतो. जी गोष्ट तुकारामजी मुंडेसारखे करून राहिली किंवा कृष्णप्रकाश सारखे पोलीस ऑफिसर करून राहिले, तर त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे जर तुमच्या घरात असन, एक सांगू का साहेब, संपत्ती तुम्ही कमावा, संपत्तीशिवाय तर चालणार नाही, काही विषय नाही. पण संपत्तीला सांभाळण्याकरता विचाराचा वारसा. आता तुम्ही तरुण सांभाळण्याकरिता जर हे तुमच्या घरात असन, ज्या घरून तरुण निर्माण होतो त्याच्या घरी काहीतरी पार्श्वभूमी वृद्धांची असते, सर्वांची असते. तरुण घडवण्याकरता आपल्या कुटुंबातून तरुण घडतो आणि तो चिरंतन चांगले विचार करू शकतो. जर त्याच्या घरी ज्ञानेश्वरी असेल, जर त्याच्या घरी, आता तुम्ही पुरोगामी जरी म्हटलं तरी सर्वात पुरोगामी जर काय असेल तर ते ज्ञानेश्वरी आहे. एकात्मतेचा विचार जो दिला तो ज्ञानेश्वरीने दिला, तुकोबाराच्या गाथ्यानं दिला की बा त्याच्यापेक्षा 100 रुपये नसते, पण आमच्यापाशी कोटी रुपये असून तो आनंद आम्हाला नाही, त्या 100 रुपये नसणाऱ्यापाशी. पण 100 रुपये नसूनही तो देवाला काय मागतो, खूप मोठं मार्मिक आहे का, तो देवाला काही मागण्याकरता जातच नाही, तो वारकरी आहे. जो देवाला काही मागण्याकरता जातच नाही, तो वारकरी आहे.
आणि हे मी नाही बोललो, हे संदीपजी पाठक बोलले. का जातात सगळे वारकरी तेच तोच प्रश्न आहे महाराज. या जीवनामध्ये याच्याही पेक्षा काही वेगळं आहे. संपत्ती हा संपणारा विषय आहे, याच्याही पेक्षा काहीतरी वेगळा विषय आहे आणि त्याच्याकरता त्याच्यावर बोट ठेवून सर्व संत महात्म्यांनी हे सांगितलं आहे. मला अधिक काही या विषयात बोलायचं नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद, खूप छान धन्यवाद. बोलला तुम्ही. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय नाव तुमचं? माझं नाव नंदा मोठे, सातारा जिल्हा. माऊलीच्या वारीत मी 2 वर्ष सेवा करते. मला खूप आनंद मिळाला. अच्छा, काय सगळा प्रपंच सोडून आला? प्रपंच सगळा सोडून दिला. मी सर्व्हिसला सुद्धा आहे, तिथं बी मला एका दिवसात पूर्ण रजा दिली आणि सरांनी सांगितलं माझा बी नमस्कार करा. मला खूप आनंद झाला आणि माझ्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या. अरे वा वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजीबाई बोला. काय रामकृष्ण हरी. सकाळी लवकर उठलाय काय? हो, हा, कुठनं एवढा उत्साह येतो? माऊलीमुळं. हा, माऊलीमुळं. काय कराल ज्या बायका वारीला आलेल्या नाहीयेत त्यांना काय सांगाल? त्यांना निरोप देणार आम्ही, काय? त्यांचं मन परिवर्तन करणार. अरे वा. हा, बायकांनी का आलं पाहिजे वारीत? का आलं पाहिजे म्हणजे हा, तेवढाच आनंद. हा? वारीतून खूप काही काय शिकण्यासारखं काय आहे. शिकण्यासारखं आहे? स्वावलंबी व्हायचं, काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहे हे हा. शिकायचंय. आणि कसं एकमेकाशी सहाय्य करू, हा, विचार कसे असतात एकमेकाचा द्वेष तुमचं नाव काय? सुदर्शना अनिल पडवळ, अच्छा, तुम्ही कुठले? सातारा. साताऱ्यात कुठं? सातारा आरफळ. आरफळ. अरे आरफळची मंडळी. तुम्ही कुठले? आरफळ. सगळे आरफळचीच मंडळी. अच्छा. आम्ही मालगावच आहे, मालगाव, सातारा जिल्हा. अरे वा. सुना येते का तुम्हाला? हो, आहेत ना सुना. मग सुना नका घेऊन आला नाही? सुनांना त्यांना तब्येत त्यांची बरी नसती. अजून आता आता माझं त्यांचं वय जास्त का तुमचं माझं वय आता 57 आहे. पण काल मी गड चढून शनी आली, तिथं इतका आनंद झाला मला. दरवाजावर असं वाटलं की खालनं जर वरनं जर लोटलं तर सगळे खाली गडगड गडगड डोंगरागत होतील. पण एवढा आनंद होता ना, मनात काही सुद्धा झालं नाही. आम्ही 8 मिनिटात गड चढलो. अरे वा, छान. तर हाच उत्साह आहे, हीच एनर्जी आहे आणि असाच उत्साह एनर्जी टिकून राहू दे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास पुढचा सुखकर हो आणि सगळ्यांनी एकदा जोरात म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. ऊन लागतंय का? आता ऊन लागतं ना, हा, ऊन लागतं ना. तरी पण कसं काय चालतंय उन्हात? आता देवा करता चाललं लागतं ना. देवा करता चालतंय? हा, पण अहो, एवढं ऊन लागतंय. आता किती किलोमीटर चालत आलाय? आता तुम्हाला सांगतो त्याच्यातून आलोत ना, आळून आपल्या जिजुरीतून आलोत. जिजुरीतून. कुठलं गाव? कोणतं? तुमचं गाव कोणतं? हा, आमचं गाव जालना जिल्हा. जालना जिल्हा. हा. घरचे आलेत का वारीला? नाही, मग त्यांची आठवण येते? आठवण कशी देवाकडे आठवण येतच नाही. कशी आठवण येतच नाही इकडे देवाला? नाही नाही, इकडे नाही कोणती आठवण. इकडे देव जाणं आहे तोपर्यंत, मग घरी गेलं तर मग ते कोणतं. मग प्रपंच सोडून कसं काय आला? परपंच सोडून, परपंच हे देव आहे तर समजाय आपलं. काय करता परपंच? परपंच का संघ येणार आहे का आपल्या संघ? कोणी येणार आहे? देव. परपंच नाही येत आपल्या. रामकृष्ण. 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 रामकृष्ण हरी माऊली. कुठनं आलाय? आम्ही परभणी जिल्हा. परभणी. हो होय. हो एवढं उन्हाचं चालतंय? हो, माऊलीचे आशीर्वाद, माऊलीची कृपा, चालणारा तेच आहे. चालणार तेच आहे. माऊलीच आहे ना, त्रास दुसरं होत नाही काय एवढं उन्हात? तीळभर सुद्धा त्रास होत नाही. सर्व काही माऊलीची आशीर्वाद कृपयानुसार. होय. हो. आणि आता मला सांगा, तुमचे घरचे कुठे आहेत? आता घरचे आमच्या समोर गेले. घरचे सगळ्यांना घेऊन आलाय? नाही एकटाच आलो. एकटाच आलाय? हो हो. मग घरची आठवण येत नाही? नाही, घरची आठवण येत नाही. समध्यामध्ये मन मिसळून जाते. सर्व माऊलीमय वातावरण होऊन जाते सर्व काय. तुमच्या मते वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एक आपला धर्म जोपासणार, पारंपरिक आपला धर्म जोपासणार, माणसा चांगल्या मार्गाला घेऊन जाणार म्हणजे ती वारी. अच्छा. कुठून आले? आम्ही आहे फलटणचं, पण आळंदीपासून आलोय. आळंदीपासून चालत आलाय. आळंदीपासून. किती वय? माझं 70 आहे. किती वर्षाची वायर आहे? माझी झाली 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालं वारी करता? 10 वर्ष आणि फॅमिलीची मुलाची झाली 30 वर्ष. अरे बापरे. मुलं गाई वारीत आहे सगळे? सगळी वारीत. मग ती पण बिगर चपलेचा मुलगा चालतो. का पण वारीत काय यायचं? वारत चालतो. वारत काय याचं म्हणजे ज्ञानोबा आहे आमचं, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आमच्या मायबाप आहेत, पांडुरंग परमात्मा.
मग पांडुरंग परमात्म्याला भेटायला यायचं. हा भेटायला यायचं. वारी म्हणजे काय आहे नेमकं? वारी म्हणजे काय आपल्या सुखासाठी आणि देवाची प्राप्ती होण्यासाठी, दुसरं काय वारीचं. मग तो कामधंदा सोडून सगळं सोडून आम्ही वारीचा त्याग करतो. चालू पाबारी बंद करून आम्ही वारीला येणार. चालू पेरण्या बंद बंद करून काय वारीला. एवढं काय म्हणजे एवढं काय म्हणजे आता पावसात आम्हाला शासनाने बंद केलं तरी आम्ही गेलोच इंद्रायणीच्या कडेला जाऊनच आलो आम्ही. इंद्रायणीपासून पोचून आलो असं आमचं मन म्हणतंय. आम्हाला इंद्रायणीचा सगळा पाण्याचा थेंब नाही मिळाला ते आम्ही गेलो नाही, पण तिथं पोचलो. आम्हाला शासनाने आम्हाला मागायला सारलं तरी आम्ही म्हणलं माऊली इथून आम्हाला पावा. श्रद्धा आहे आणि त्यांची. तसेच आम्ही पंढरपुरापासून एवढा जोरात पाऊस आला तरी विचार कुठल्या गोष्टी केला नाही. आम्हाला मेघराजांनी साथ द्यावी, आम्ही प्रार्थना माऊलीला केला आणि साथ दिली आम्हाला माऊलीने. वारीच्या शिस्तीबद्दल सांगितलं. वारकरी हा स्वतः स्वावलंबी आहे, ही गोष्ट तर आहेच. आता वारीमध्ये सगळे ज्येष्ठ लोकच जातात, ज्यांना काही काम नाही ते जातात, अशी एक समजूत आहे. पण आज क्रियाशील वर्ग पण जो आहे, जो वारीत चालायला लागलाय, तरुण सुद्धा वारीत यायला लागलाय. नेमकं असं काय वारीत ते त्यांना मिळतं तिथे येतात वारीला? एक मानसिक समाधान. हम्म. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये दुःख भोगूनच कुठेतरी सुखाच्या अपेक्षेने धावपळ करतोय आणि सुखाचा शोध घेता घेता शेवटी त्याची एक मानसिकता अशी त्याला एक बुद्धी तयार होते की आपण या भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना कोणत्याच ठिकाणी आपल्याला सुखप्राप्ती झालेली नाही आहे. असं कुठलं एक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी समाधान शांतता प्राप्त होईल, तर ते वारीमध्ये मिळते. याची अनुभूती इतरांच्या तोंडून ऐकल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती म्हणा किंवा तरुण म्हणा या वारीमध्ये प्रवृत्त होतो. आणि खरं इथं आल्यानंतर त्यांना एक मानसिक समाधान अशा प्रकारचं प्राप्त होतेच. कारण ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीवरती वार करून कशा पद्धतीनं आपण जीवन जगाचं याचा आदर्श या वारीमध्ये पाहायला मिळतो. कारण वारी म्हटल्यानंतर इथं सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल मिळतील असं नाही. इथं सगळ्या प्रतिकूल आहेत, काही अनुकूल गोष्टी मिळतात. अनुकूल गोष्ट म्हणजे समाधान आहे आणि प्रतिकूल गोष्ट जर विचारात घेतला तर व्यवस्थेच्या दृष्टीने आता आपण या ठिकाणी पाहत आहेत, तंबू आहेत, आता ऊन तापलेलं आहे, तंबू तापलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण वारकरी बसलेले पाहतोय. पण अशाही प्रतिकूल अवस्थेमध्ये वारकरी मनाला धैर्य देऊन या ठिकाणी वारी पूर्ण करतोय. खरं तर प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा जीवन कसं जगावं याचा यथार्थ आदर्श हा वारीतून आपल्याला प्राप्त होतो. वारी म्हणजे नेमकं काय? मुळामध्ये मामासाहेब दांडेकरांनी वारकरी शब्दाचा मूळ अर्थ सांगितलाय वारीकरी. वारेकरी, वारीकरी वारीकरी, वारीकरी हा. पण त्याचा अपभ्रंशी शब्द झालाय वारकरी. हा. आणि एक लाक्षणिक अर्थ पण आपण वेगळा जर काढला, काम क्रोधाधिक विकारांवरती वार करणं, त्याचं नाव वारकरी. वा. आणि या सगळ्या गोष्टीचा आदर्श हा वारीमध्ये पाहायला मिळतो. कारण घरादाराचा त्याग करून सगळ्या गोष्टींवरती मात करून वारकरी या ठिकाणी हे उपासना करण्यासाठी येतो. अर्थात 1 महिन्याची उपासना करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींवरती मात करावी लागते. म्हणजे घरावरती तुळशीपत्र ठेवून नोकरी असेल, कोणाचा व्यवसाय असेल, शेतीचा व्यापार असेल, हे सगळं बाजूला सारून तो पंढरपूरच्या दिशेला धाव घेतो आहे. याचा अर्थ असा आहे की सगळ्या गोष्टींवर वार करून तो भगवंताची उपासना करण्यासाठी आणि कुठेतरी मनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही उपासना या ठिकाणी करतोय. आता आम्ही वारीत फिरतोय, अनेक लोकांना विचारतोय वारी कशासाठी करताय, तर अनेक जण एक शब्द वापरतायत की परमार्थ करायचा आहे. परमार्थ, हा परमार्थ का करायचा आहे? हा, तर परम अर्थ त्याचा विग्रह असा आहे. परम म्हणजे श्रेष्ठ आणि धन म्हणजे धन आपल्याला माहितीच आहे. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करून घेणं म्हणजे परमार्थ. ते श्रेष्ठ धन काय आहे? हा, ईश्वर प्राप्त करून घेणं हे जगातलं आणि जीवनातलं सर्वात मोठं आणि ध्येय आहे. आणि एकदा देवाला प्राप्त करून घेतलं की जीवनामध्ये कुठलंच काही मिळवण्याचं अशा प्रकारचं शिल्लक राहत नाही. म्हणजे अंतिम टोक जर कोणतं असेल तर तो परमार्थ आहे. तो परमार्थ आहे. या जीवाची उत्पत्ती देवापासूनच झालेली आहे आणि परत या जीवाला देवापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. मुळामध्ये हा परमार्थ शब्दाचा अर्थ आपल्याला गृहीत धरता येईल. रामकृष्ण हरी माऊली. कुठं आलाय? बीड जिल्हा. हिंगोलीत आलाय. मग तिकडे प्रपंच टाकून सगळा संसार टाकून इकडे कशाला आलाय? आम्ही वारी करीत आलो. काय वारीला कशाला यायचं? आमच्या सासऱ्यापासून वारी चालू आहे. यावर्षी आले नाहीत आमच्या सासऱ्याला. कुणाला भेटायला आलाय वारीला? कुणाला भेटायला आलाय? माऊलीला. माऊलीला आहे. कोण आहे माऊली? आपणच माऊली. आपल्यालाच भेटायला आलाय. आपल्या बशीच आहे देव. किती वर्ष झाले वारी करताय? 7-8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली वारी करताय.
आता म्हणताय माऊलीला भेटायला आहे, माऊली कोण विचारलं तर म्हणताय माऊली मीच आहे, असं कसं? होय, मग आपल्याच माऊलीला भेटायला पंढरपूरला कशाला यायचं? पांडुरंगाकडे जायचंय. पांडुरंग वाट बघतोय का तुमची? आपण त्याची वाट बघायची आहे? बर बर चालतंय, चला. किती वर्ष झाले आता वारीला? एक दोनच वारी झाले होय, तुमच्या यांच्या 3 झाले. आम्ही पहिलेच वर्ष आहे. पहिलं वर्ष पहिलं वर्ष पहिलं करताय. वर्ष आहे माझं. काय अनुभव आहे पहिल्या वर्षी? पहिल्या वर्षी खूप अनुभव आहे. कसं वाटतंय? चांगला आनंद वाटतंय. एकमेकाच्या गाठी भेटी होतात, चलण्यामध्ये आनंद वाटतंय. वारीमध्ये सगळेजण भेटतात. होय, हा, कोणाला भेटायला चाललाय वारीला? पांडुरंगाला. तुमचा पांडुरंग कुठं आहे? पंढरी सोबतच हा, आहे. जोडी मालक कुठे आहेत? मालक समोर गेले तर आहेत, जोडीनं आलंय. जोडीनं आलो तर आणि तिकडे मग पेरण्या सगळं तिकडे पेरण्या करून आलो की. आठवण आलं. कुठले आहे तुम्ही? आम्ही नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यामध्ये आमचं गाव. भोकरदन तालुका. हा, चितगिरी. अच्छा, चितगिरी. तुमचं अजिबाय? तेच आहे आमचं बी. होय. हो. आणि तुमची कोण लेकरं बिकरं आहे ती का? 5 लेख हात, 1 लेख आहे. हा, मालक खात. मालक कुठं आहेत? आता ते घरीच आहे. मग त्यांची आठवण नाही येतोय? आठवण येते हो. मग मग ते येईन आम्हाला ते. नाही येतोय. आणि मग सुना येते का? सुना आली की एक वडील सून. वडील सुना आली? हो, दिंडीमध्ये आली. तिला वैतागून नाही ना आला इकडं? नाही मग वैतागून कसं येते? पांडुरंगाला जायचं म्हणजे माहेर आहे. माहेर आहे तुमचं? हा, मग कसं काय माहेर आहे? आनंद येते. आनंद येतो? आनंद येते. होय, कुणाला भेटायला चाललाय? पांडुरंगाला. होय, पांडुरंगाला. हा. अरे वा वा वा, छान छान छान. किती किलोमीटर चालला? ते काय समजत नाही हो मला. होय, बरं. पाय दुखतात का? नाही दुखणार. कसं काय? हा, की पांडुरंगाची नजर आपल्यावर. होय, पांडुरंगाची. तुम्ही कुठून आलाय मावशी? हा, तिरून चालल्या एकच गावचं. सगळ्या एकाच गावच्या मैत्रिणी आलाय व्हय? होय. आता मुक्काम कुठे आहे? पुढे आहे. कुठं आहे? हो, इथं. होय. जेवण झालं का? हो, जेवण झालं. झालं. हो. काय खाल्लं आज? भात, काय होता प्रसाद आज? भात, वरण, चपाती. तुम्हीच बनवता ना जेवण? नाही हो, मग सोबत आहे दिंडीवाले आहेत सोबत. म्हणजे इथं तुम्ही माणसांना कामाला लावतोय होय? नाही, कामाला नाही, आम्ही पण सेवा करतोच ना. होय ना. आम्ही चालत जाऊन बी त्यांच्याकडून कधी भांडी घासतो, कधी झाडून काढतो, आपल्या रावट्यामध्ये आपल्या मुकामाच्या जागी झाडझूड करून साफसफाई करतो. पुढच्या वर्षी येणार का तुमची पहिलीच वारी आहे? हा, पुढच्या वर्षी येणार ना. येऊ पांडुरंगानं आणलं तर. पांडुरंगाने आणलं तर? हो, आता पुढच्या गोष्टी काय सांगा. पण अशी इच्छा आहे मनात की येऊ पुढच्या वर्षी पण हा. पांडुरंगानं आणावं.